तुम्ही कोणतीही गोष्ट घेत असाल ना, तर त्या ओनरकडून स्टॅम्प पेपरवरती ते जे काही बोलतायत ना, ते सुरुवातीला लिहून घ्या आणि त्यानंतरच वस्तू खरेदी करा. हे मी का म्हणते हे पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते. नमस्कार. सकाळी लवकर उठून मी 3 ब्लाउजचं कटिंग केलं होतं. मला असं वाटलं होतं, की लवकर उठून जर कामं आवरली ना, मी आज जे काही काम ठरवलंय ना, त्यापेक्षा दुपटीने काम करणार आहे. या विचाराने मी लवकर उठून ब्लाउजचं कटिंग करायला घेतलं होतं. सकाळ-सकाळच जे काही माझी हायस्पीडची मशीन होती ना, तिचा दाब तुटला आणि डायरेक्टली जे काही वरचं त्याला सपोर्ट वगैरे असतो ना, ते सर्वच सेपरेट झालं आणि मी इतकी जास्त घाबरले कारण की मी बॉबिन भरत होते त्यावेळेस आणि नेमकं काय झालं हेच माझ्या लक्षात आलं नाही. हा सर्व कुटाणा झाला होता तो ह्या आरीवर्कच्या ब्लाऊजमुळे. काल बीड्स जे आहेत ते काढायचा कंटाळा केला त्यामुळे मग काय झालं, जो काही दाब होता तो सारखा वर उचल आणि त्याची हाईट वाढल्यामुळे मला वाटतं त्याच्यामधली जी काही स्प्रिंग होती ना, ती लूज झाली आणि त्यामुळे हा सर्व प्रॉब्लेम झाला. 3 ब्लाउज कट केले होते त्यामुळे माझा पारा इतका जास्त वरती आला होता कारण की सकाळी 5:30 वाजल्यापासून उठले होते आणि काहीच काम झालं नव्हतं. त्यानंतर मग त्या टेक्निशियनला फोन केला. त्यांनीसुद्धा माझा इतका वेळ घेतला, की आमच्या ओनरला फोन करा, त्यानंतर आमच्या हेड ऑफिसला फोन करा. तुम्ही ऑनलाईन कंप्लेंट टाका आणि त्यानंतर मग तुमची जी काही मशीन आहे ती नीट करायला आम्ही येतो. ज्यावेळेस आम्ही मशीन घेतली होती, त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं वर्षभरामध्ये काही प्रॉब्लेम आला तरीसुद्धा फ्री ऑफ कॉस्ट मी तुम्हाला रिपेअर करून देईल. पण असं काहीच झालं नाही. आल्यानंतर त्यांनी वेळ तर इतका लावला. 3:30 वाजता ते आले, जिथे की मी सकाळी कंप्लेंट टाकली होती. आणि त्यानंतर आल्यावरती ₹250 सुद्धा घेतले. कारण तो मला सांगत होता, की ज्यावेळेस तुमचा असा काही प्रॉब्लेम होतो ना, त्यावेळेस फक्त आम्ही सर्व्हिसिंगचे चार्जेस घेत नाही. बाकी पार्ट्स वगैरे जर काही टाकले, तर त्याचे चार्जेस तुम्हाला पे करावे लागतात. असे गोड-गोड बोलून वस्तू घ्यायला ते आपल्याला मजबूर करतात आणि त्यानंतर ज्यावेळेस काही प्रॉब्लेम येईल, त्यावेळेस असा हात काढून घेतात. मग असं ऐकून माझ्यामधली सुद्धा मिडल क्लास बाई जागी झाली आणि त्यानंतर जे ₹250 मी त्यांना दिले होते ना, तेवढं काम मी त्यांच्याकडून करूनच घेतलं. माझी ओव्हरलॉकची, त्यानंतर पिको फॉलची मशीन या सर्वांची सर्व्हिसिंग करून घेतली आणि यासोबत माझे प्रश्न काही संपत नव्हते. ऑइल टँक जे काय आहे ते कसं क्लीन करायचं किंवा सिंगल दाब कसा लावायचा असं विचारून मी त्यांचा अर्धा तास खाल्ला. माझे प्रश्न संपल्यानंतर त्यांनी सुटकेचा श्वास घेतला आणि पाणी देऊन त्यांचं जे काही पेमेंट होतं ते केलं आणि फायनली ते गेले. बाय.